Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 3.2 of chapter number 3 polynomials from class 9 mathematics part 1 that is algebra. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 43 वर प्रॅक्टिस सेट 3.2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 6 क्वेश्चन्स आहेत आणि यातील फर्स्ट 3 क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते अभ्यासलेले आहे. त्याचबरोबर काही बेसिक कन्सेप्ट सुद्धा आपण आपल्या क्लिअर करून घेतलेले आहेत. ज्या मुलांना तो व्हिडिओ पाहायचा आहे त्यांच्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे किंवा इथे एक आय बटन येईल त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही डायरेक्टली तो व्हिडिओ पाहू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. क्वेश्चन नंबर 4, 5 and 6. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण पॉलिनॉमियल्सला ऍड केलं. क्वेश्चन नंबर 3 मध्ये पॉलिनॉमियल्सला आपण सबट्रॅक्ट केलं आणि आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपण समजून घेणार आहोत की पॉलिनॉमियल्सचे मल्टिप्लिकेशन कसे केले जाते. सो हे पहा, फर्स्ट क्वेश्चन त्यांनी दिलेला आहे 2x मल्टिप्लाइड बाय x स्क्वेअर मायनस 2x मायनस 1. आता इथे पहा 2x मल्टिप्लाय होतोय या संपूर्ण पॉलिनॉमियलला. हे मल्टिप्लिकेशन कसे केले जाते? जसे आपण नंबर्सचे मल्टिप्लिकेशन करतो त्याचप्रमाणे हे मल्टिप्लिकेशन सुद्धा आपल्याला परफॉर्म करायचंय. अजिबात डिफिकल्ट नाहीये. काय करायचंय? आता हा 2x या पॉलिनॉमियलला मल्टिप्लाय होतोय की नाही, मग या पॉलिनॉमियल मध्ये जितक्या केवढ्या टर्म्स आहेत त्या प्रत्येक टर्मला 2x 1 बाय 1 मल्टिप्लाय होणार. सो चला मल्टिप्लिकेशन कसे केले जाते ते समजून घेऊयात. सो 2x मल्टिप्लाइड बाय सगळ्यात आधी कशाला मल्टिप्लाय होणार? या x स्क्वेअरला. सो 2x इंटू एक्स स्क्वेअर. आता हा 2x मल्टिप्लाय होणार या 2x ला, पण त्याही आधी आपल्याला साइन ऑब्झर्व करायचं. जेव्हा कधी आपण मल्टिप्लिकेशन करत असतो तेव्हा दिलेल्या नंबरचं साइन कोणतं आहे ते पाहायचं असतं. सो इथे आहे प्लस आणि इथे काय आहे? मायनस आहे. तुम्हाला रूल लक्षात आहे ना? हे पहा, प्लस इंटू प्लस काय होतं आन्सर मध्ये? प्लस. ओके, त्यानंतर ना प्लस इंटू मायनस मायनस, मायनस इंटू प्लस मायनस, मायनस इंटू मायनस प्लस. ओके, सो आता इथे हा जो 2x आहे त्याचं साइन काय आहे बरं? त्याचं साइन आहे प्लस, काहीच नाही म्हणजे प्लस आहे. आणि इथे या 2x चं साइन काय आहे? मायनस आहे. सो प्लस इंटू मायनस काय येतं साइन? मायनसचं. सो इथे आपल्याला साइन द्यावं लागणार आहे मायनस 2x इंटू 2x. क्लिअर? आता हा 2x मल्टिप्लाय होणार मायनस 1 ला. सगळ्यात आधी मी जसं तुम्हाला सांगितलं सायन्सला मल्टिप्लाय करायचं. इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. प्लस इंटू मायनस मायनस, म्हणून इथे येणार मायनस 2x इंटू 1. चला आता मल्टिप्लाय करायचे आपल्याला. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, मग या दोघांचं, मग या दोघांचं. आता यांचं मल्टिप्लिकेशन कसं होतं? लॉ ऑफ इंडायसेस मधला एक लॉ तुम्हाला आठवतोय का? आपण वारंवार ते रिवाइज करतोय. हे पहा, a रेस टू m मल्टिप्लाइड बाय a रेस टू n. a ची पॉवर m या a ची पॉवर n. मग जेव्हा अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन केलं जातं तेव्हा ज्या पॉवर्स आहेत ना, जे इंडेक्स आहेत त्यांना आपण काय करतो? त्यांना आपण ऍड करत असतो. हो की नाही? मग त्याचप्रमाणे इथे सुद्धा आपल्याला करायचंय 2x इंटू एक्स स्क्वेअर. आता इथे तर या x ची पॉवर आहे 2, पण या x ची पॉवर काय आहे? काहीच नाही म्हणजे 1 आहे. जेथे कुठे पॉवर काहीच दिलेली नसते तिथे पॉवर 1 असतेच असते. लक्षात ठेवायचंय. ओके, आता याचे मल्टिप्लिकेशन करायचंय. रफ वर्क मध्ये आपण समजून घेऊयात की कशा पद्धतीने आपल्याला मल्टिप्लाय करायचं असतं या लॉ ऑफ इंडायसेसचा यूज करून. सो काय आहे इथे? 2x मल्टिप्लाइड बाय एक्स स्क्वेअर. आता इथे काहीच पॉवर नाही म्हणजे 1 आहे. हो की नाही? सो हे पहा, लक्ष द्या. आता काय करायचं आपल्याला? इथे x चा कोएफिशियंट आहे 2 आणि इथे x चा कोएफिशियंट काहीच नाहीये म्हणजे 1 आहे. ओके, मग आधी काय करायचं? कोएफिशियंटला मल्टिप्लाय करून घ्यायचं. सो 2 इंटू 1 किती झाले? 2. ओके, आता
व्हेरिएबल काय आहे, एक्स आहे. सो एक्स व्हेरिएबल ऍज इट इज ठेवायचं आणि त्यांच्या ज्या पार्ट्स आहेत त्यांना ऍड करायचं. सो इथे पॉवर आहे 1, इथे पॉवर आहे 2. सो 1 + 2 किती झाले 3. सो इथे आन्सर काय येणार आहे 2x⁻³ क्लिअर. चला इथे राईट करून घेऊयात 2x⁻³ कळालं तुम्हाला कसं मल्टिप्लाय करायचंय. आता नेक्स्ट स्टेप मध्ये यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचंय. सो मायनसचं साईन देऊन घ्या. आता कोइफिशियंट काय आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे, बरोबर. सो 2 × 2 2 × 2 4 झाले. सो 4 राईट करून घ्या. आता पहा इथे एक्स या व्हेरिएबलचं पॉवर 1 आहे आणि इथे पॉवर आहे 1. सो पॉवरला आपल्याला ऍड करायचंय. 1 + 1 किती 2. सो x⁻². आता यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचंय. सो मायनसचं साईन देऊन घ्यायचंय. इथे पहा इथे 1 आहे, इथे कोणताच व्हेरिएबल नाहीये. मग जेव्हा कधी कॉन्स्टंट असतो, कॉन्स्टंट म्हणजे त्याला कोणतंच व्हेरिएबल दिलेलं नसतं, तेव्हा त्याचं जे व्हेरिएबल आहे ना ते असतं x⁻0. आपण अभ्यासलेलं आहे या आधीच्या क्वेश्चन्स मध्ये. ओके. सो आता कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. 2 × 1 = 2. इथे 2 राईट करून घेऊयात आणि इथे x इथे x ज्या पॉवर आहेत त्यांना ऍड करायचंय. सो 1 + 0 किती 1. सो x ची पॉवर झाली इथे 1. 1 नाही राईट केला तरीही चालतो, बरोबर. सो इथे आपण नको राईट करूयात. आता आणखीन इथे लाईक टर्म्स आहेत का आपल्याला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायला. तर लाईक टर्म्स म्हणजे काय, व्हेरिएबल सेम पाहिजे आणि त्यांच्या पॉवर पण सेम पाहिजे तर त्या लाईक टर्म्स असतात. मग इथे व्हेरिएबल तर सेम आहे पण पॉवर्स मात्र डिफरंट आहेत. मग यांना आणखीन आपण पुढे सिम्प्लिफाय करू शकत नाही. मग हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. पाहिलं किती इझी आहे. चला आता अशाच पद्धतीने आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. सेकंड क्वेश्चन मध्ये पहा x⁻5 - 1 दोन टर्म्स आहेत ज्या मल्टिप्लाय होत आहेत या सेकंड पॉलिनॉमियलला. या सेकंड पॉलिनॉमियल मध्ये एकूण 3 टर्म्स आहेत. ओके. इथे 2 टर्म्स आहेत, इथे 3 टर्म्स आहेत. मग आता काय खूप डिफिकल्ट आहे का, अजिबात नाही. जे आपण फर्स्ट क्वेश्चन मध्ये केलं तेच आपल्याला इथे सेकंड क्वेश्चन मध्ये सुद्धा करायचंय. काय करायचंय, टर्म बाय टर्म मल्टिप्लाय करत जायचंय. आधी हा जो x⁻5 आहे ना तो या संपूर्ण सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय होणार आणि त्यानंतर -1 हा सेकंड ब्रॅकेटला, सेकंड संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होणार. हे पहा समजून घ्या. x⁻5 मल्टिप्लाइड बाय हे सेकंड ब्रॅकेट सगळं. ओके. त्यानंतर -1 मल्टिप्लाइड बाय सेकंड ब्रॅकेट असं करायचंय आपल्याला. आणि आता हा x⁻5 1/1 जे आपल्याला पॉलिनॉमियल दिलेला आहे त्याच्या प्रत्येक टर्मला 1/1 मल्टिप्लाय होत जाणार. सो x⁻5 मल्टिप्लाइड बाय, आता हे पहा इथे प्लस साईन आहे आणि इथे सगळीकडे प्लस साईन आहे. सो साईनचं काही टेन्शन नाही. जेव्हा प्लस साईन असतं तेव्हा अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, सरळ सगळीकडे प्लस प्लस देऊन घ्यायचं. पण जेव्हा कधी मायनसचं साईन मध्येच येतं तेव्हा मात्र जरा लक्ष द्यायचंय. ओके, विचार करायचाय. सो आता इथे x⁻5 × x⁻3 त्यानंतर प्लसचं साईन देऊन घ्या काही विचार न करता आणि x⁻5 × सेकंड टर्म त्यानंतर पुन्हा x⁻5 × दिस थर्ड टर्म. ओके, झालं. यांचं सगळं उरकलेलं आहे काम. आता हे पहा -1 मल्टिप्लाय होतोय या सेकंड ब्रॅकेटला. ओके, सेकंड ब्रॅकेट मधल्या सगळ्या टर्मला. सो इथे मायनस साईन आहे. मग आता लक्ष द्यायचंय. मायनस × प्लस. x⁻3 चं साईन काय आहे, काहीच नाही म्हणजे प्लस. सो मायनस × प्लस काय होतं, मायनस होतं. म्हणून इथे मायनस साईन आलेलं आहे. सो इथे तुम्ही डायरेक्टली x³ राईट केलं, डायरेक्टली इथेच मल्टिप्लाय केलं तरी चालणार आहे. कारण की 1 कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय होतो तेव्हा आन्सर तो नंबर स्वतःच येतो. फक्त साईन तुम्ही लक्षात ठेवायचंय. पण ज्या मुलांना कळत नाहीये, थोडस समजण्यासाठी डिफिकल्टी जाते, त्या मुलांसाठी मी इथे इन डिटेल सगळ्या स्टेप्स आपण फॉलो करणार आहोत. सो चला आपण इन डिटेल राईट करून घेऊयात. 1 × दिस फर्स्ट टर्म त्यानंतर पुन्हा मायनस × दिस साईन
मायनस इंटू प्लस मायनस. ओके, पुन्हा 1 इंटू दिस सेकंड टर्म. आता परत मायनस इंटू प्लस मायनस 1 इंटू दिस थर्ड टर्म. ओके, क्लिअर. चला आता यांचं इकडे यांचं आणि यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊयात आणि त्यांचे जे इथे मध्ये मध्ये साइन्स आहेत ना ते व्यवस्थित लक्ष देऊयात. हे पहा, आता लॉ ऑफ इंडायसेस तर आपल्याला माहिती आहे काय आहे. ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन जेव्हा असतं तेव्हा आपल्याला काय करायचं असतं, पार्ट्सला ऍड करायचं असतं. सो इथे आहे एक्स, इथे आहे एक्स. या एक्स ची पॉवर आहे 5, या एक्स ची पॉवर आहे 3. सो 5 प्लस 3 किती होतात, 5 प्लस 3 6 7 8. ओके, सो एक्स रेस टू 8 येणार इथे आन्सर. प्लस साइन हे देऊन घ्यायचंय. आता यांचं मल्टिप्लिकेशन करायचंय आपल्याला. इथे कोइफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 आहे, बरोबर. सो 1 इंटू 2, 1 इंटू 2 2. आता इथे व्हेरिएबल आहे एक्स, इथे आहे एक्स, बरोबर. सो पार्ट्सला आपल्याला ऍड करायचंय. 5 प्लस 2 किती झाले 7. सो एक्स रेस टू 7. आता हे प्लसचं साइन देऊन घ्यायचंय. इथे पहा आपल्याला काय करायचंय, कोइफिशियंट काय आहे, कोइफिशियंट इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे आणि इथे 2 आहे नुसता म्हणजे हा काय आहे, कॉन्स्टंट आहे. पण कॉन्स्टंटला आपण व्हेरिएबल फॉर्म मध्ये राईट करू शकतो, हो की नाही. एक्स रेस टू 0. ज्या मुलांनी या आधीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत त्यांना लगेच कळलं असणार आहे. इथे एक्स रेस टू 0 म्हणजेच 1 असतं आणि 2 इंटू 1 केलं तर 2च आन्सर येतं. ओके, सो इथे आपल्याला काय करायचंय, 1 इंटू 2 किती झाले 2. 1 2 जार 2. चला 2 राईट करून घेऊयात आणि इथे एक्स रेस टू 5 ऍज इट इज आपल्याला राईट करायचंय. झालं यांचं मल्टिप्लिकेशन. आता इथे हे मायनसचा साइन देऊन घेऊयात. 1 इंटू एक्स क्यूब काय येणार, एक्स क्यूब ओनली. पुन्हा हे मायनसचा साइन. 1 इंटू 2x स्क्वेअर काय येणार, 2x स्क्वेअर ओनली. त्यानंतर ना मायनसचा साइन. 1 ने कोणत्याही नंबरला जेव्हा आपण मल्टिप्लाय करतो तेव्हा आन्सर तो नंबर स्वतःच येतो. म्हणूनच मी तुम्हाला या सेकंड स्टेप मध्ये म्हटलं होतं की तुम्ही डायरेक्टली तुमचा आन्सर इथे राईट केलं तरी चालणार आहे. सो इथे येणार 2. ओके, आता लाईक टर्म्स आहेत का यामध्ये काही. लाईक टर्म्स म्हणजे काय, पार सेम पाहिजेत, व्हेरिएबल सेम पाहिजेत. ओके, व्हेरिएबल तर इथे आपल्याला सेम मिळू शकतात पण पार्ट्स बघा सगळ्यांच्या पॉवर्स या डिफरंट आहेत, इंडेक्स सगळ्यांचे डिफरंट आहेत. सो इथे आपण याला आणखीन आपण सिम्प्लिफाय करू शकत नाही. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. पाहिलं किती इझी आहे. चला थर्ड पाहूयात. आता थर्ड जो क्वेश्चन आहे ना तो तुमचा तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे नोटबुक मध्ये. सॉल्व्ह करून झाल्यानंतर ना व्हिडिओ सॉल्व्ह करते वेळी पॉज करायचा आहे. सॉल्व्ह करून झाल्यानंतर ना चेक करायचंय की मी जे आन्सर फाइंड आउट केलेला आहे तशाच पद्धतीने तुम्ही आन्सर फाइंड आउट केलेला आहे की नाही आणि तुमचा आन्सर करेक्ट आहे की नाही. जर करेक्ट असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये राईट करायला विसरायचं नाही की टीचर माझा आन्सर करेक्ट आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आपण ऍज इट इज राईट केला. याने आपल्याला याला मल्टिप्लाय करायचंय. जसं आपण या सेकंड सब क्वेश्चन मध्ये केलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला करायचंय. फर्स्ट टर्मने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचंय. सो 2y इंटू सेकंड ब्रॅकेट. त्यानंतर हे जे सेकंड टर्म आहे प्लस 1 त्याने मल्टिप्लाय करायचं आपल्याला या संपूर्ण ब्रॅकेटला, सेकंड ब्रॅकेटला. इझी आहे. चला नेक्स्ट स्टेप मध्ये मल्टिप्लिकेशन परफॉर्म करूयात. सो 2y इंटू y स्क्वेअर, 2y इंटू y स्क्वेअर. आता पहा इथे प्लस साइन आहे, इथे मायनस आहे. प्लस इंटू मायनस मायनस असतं नेहमी. सो मायनस 2y इंटू 2y क्यूब. आता इथे प्लस, इथे प्लस, प्लस इंटू प्लस प्लस. सो 2y इंटू 3y. ओके, यांचं काम झालं. आता या 1 ने आपल्याला या सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. सो इथे प्लसचं साइन आहे, याचं पण प्लस आहे म्हणून इथे देऊन घ्यायचं प्लस साइन. आता 1 इंटू वाय स्क्वेअर. इथे तुम्ही डायरेक्टली तुमचं आन्सर राईट केलं वाय स्क्वेअर तरी चालणार आहे. तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही नंबरला जर आपण 1 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर तो नंबर स्वतःच येतो. मग आता इथे 1 ने जर वाय स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं तर आन्सर वाय स्क्वेअरच येणार आहे, बरोबर. सो तुम्ही डायरेक्टली इथे आन्सर राईट केलं तरीही चालणार आहे. पण तुम्हाला माहित आहे आपण इन डिटेल स्टेप बाय स्टेप जात असतो, कोणतीही स्टेप स्किप करत नाही. पण जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की तुमचा आन्सर चुकणार नाही, तुम्ही अगदी व्यवस्थित
सायन्स फॉलो करणार आहात तर मात्र तुम्ही अशा पद्धतीने डायरेक्ट इथे आन्सर राईट केलं तरी पण चालणार आहे. यांचं मल्टिप्लिकेशनचं कसं येणार आहे पहा, समजून घ्या. इथे प्लस साईन, इथे प्लस साईन, सो 1 इंटू वाय स्क्वेअर ओनली येणार इथे. त्यानंतर ना प्लस इंटू मायनस काय येणार, मायनस, सो मायनस 2y³. त्यानंतर ना प्लस इंटू प्लस 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 3y. अशा पद्धतीने इथे तुम्ही आन्सर राईट करू शकता. पण आपण इन डिटेल जाणार आहोत त्यासाठी आपण व्यवस्थित राईट करूयात. सो 1 इंटू वाय स्क्वेअर, त्यानंतर ना प्लस इंटू मायनस मायनस 1 इंटू 2y³. त्यानंतर ना प्लस इंटू प्लस प्लस येणार 1 इंटू 3y. ओके, चला आता इथे या सगळ्यांचं आपल्याला व्यवस्थित मल्टिप्लिकेशन करायचंय. साईन्स व्यवस्थित पाहायच्यात, कोणतं साईन आहे त्यानुसारच साईन तुम्ही खाली देऊन घ्यायचं आहे. इथे मुलांचं चुकतं काय माहितीये का, साईनच ते व्यवस्थित लक्ष देत नाहीत की कोणतं साईन द्यायचंय. माहित असतं, सगळं येत असतं, पण ऐन वेळेला एक्झाम मध्ये काहीतरी गडबड करून येतात. मग असं करू नका. ही गडबड का होते माहितीये का, तुम्ही डोक्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी एकाच वेळी रन करत असता म्हणून तुमचं लक्ष खूप वेगवेगळ्या ठिकाणी असतं. तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, व्यवस्थित तुम्ही काय सॉल्व्ह करताय तिकडेच लक्ष द्या. इतर विचार तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये आणू नका. जर इतर विचार आणले तर तुमचा हे जे सायन्स आहेत ना ते मात्र तुमचे गडबड करतील. सो चला आता पहा, 2y इंटू वाय स्क्वेअर काय करतो आपण अशा वेळी, लॉ माहितीये ना तुम्हाला, पार्ट्सला ऍड करतो. सो इथे पहा 2 कोइफिशियंट, इथे 1 कोइफिशियंट, 2 इंटू 1 2 आणि y इंटू वाय स्क्वेअर काय करायचं आपल्याला, इथे पॉवर 1 इथे पॉवर 2, सो 1 प्लस 2 किती झाले 3, सो y³. त्यानंतर ना हे मायनसचं साईन. आणि हे पहा मुलांना, तुम्ही अशा पद्धतीने ना खाली अंडरलाईन करा तुम्हाला काय काय मल्टिप्लाय करायचंय, म्हणजे गोंधळ होणार नाही. तुमचा आन्सर सुटसुटीत असलं ना, व्यवस्थित तुम्हाला दिसलं ना की तुमचा गोंधळ कमी होईल आणि तुमचा आन्सर चुकणार नाही. ज्या पद्धतीने मी इथे अंडरलाईन केले ना आपल्याला काय काय मल्टिप्लाय करायचे त्याच पद्धतीने. आता पहा 2y इंटू 2y³ काय करायचंय, कोएफिशियंटला मल्टिप्लाय करून घ्यायचंय. 2 इंटू 2 काय झालं 4. ओके, आता इथे y ची पॉवर 1 इथे y ची पॉवर 3, 1 प्लस 3 4, सो y रेज टू 4. आता हे प्लसचं साईन देऊन घ्या. 2 इंटू 3 6, ओके, आणि y इथे पॉवर 1 इथे पॉवर 1, सो 1 प्लस 1 किती झाले 2, सो y रेज टू 2. त्यानंतर ना हे प्लसचं साईन 1 इंटू वाय स्क्वेअर काय येणार आन्सर वाय स्क्वेअर ओनली. तुम्ही 1 राईट करा अगर नका करू, काही फरक पडणार नाहीये. त्यानंतर ना हे मायनसचं साईन 1 इंटू 2y³, सो काय करायचंय 1 इंटू 2 काय झाले 2 आणि इथे y³ ऍज इट इज राईट करायचंय. त्यानंतर ना प्लसचं साईन 1 इंटू 3y ओनली. आता पहा लाईक टर्म्स तुम्हाला कुठे दिसत आहेत का, कोई व्हेरिएबल तर सगळीकडे वायच आहेत बरोबर. आणि पार्ट्स पहा, इथे 3 आहे इथे 3 आहे, इथे 2 आहे इथे 2 आहे, म्हणजे या काय झाल्या लाईक टर्म्स झाल्या. मग चला लाईक टर्म्सला आपण एकत्र आणूयात, शेजारी शेजारी राईट करून घेऊयात. सो 2y³ मायनस 2y³, हे पहा हा आणि हा यांना एकत्र आणलं. आता मायनस 4y रेज टू 4 ऍज इट इज राईट करून घेतलं. आणि ह्या पहा ह्या दोन लाईक टर्म्स आहेत ना, मग यांना सुद्धा आपण अशा पद्धतीने शेजारी शेजारी राईट करून घेऊयात. प्लस 3y. चला आता इथे प्लस साईन आहे इथे मायनस साईन आहे बरोबर. सो 2y³ मधून 2y³ सबट्रॅक्ट केल्यानंतर ना आन्सर 0 येणार, काही शिल्लक राहणार नाही. नेक्स्ट आहे मायनस 4y, हे पहा कट होणार, मायनस 4y रेज टू 4 प्लसचं साईन, या लाईक टर्म्स आहेत ना, हे पहा 6y स्क्वेअर प्लस 1y स्क्वेअर काय करतो आपण ऍड करते वेळी, तर जे कोइफिशियंट आहे त्यांना ऍड करतो. 6 प्लस 1 काय झालं 7, सो 7y स्क्वेअर प्लस 3y. लक्षात घ्या मल्टिप्लिकेशन करते वेळी आपण कशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन करतो, ऍडिशन करते वेळी कशा पद्धतीने ऍडिशन करतो. गफलत करू नका, दोघांमध्ये
गोंधळ घालू नका, खिचडी घालू नका. मल्टिप्लिकेशन जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपण काय करतो, व्हेरिएबल जेव्हा सेम असतं तेव्हा काय करतो, पार्ट्सला ऍड करतो. आणि जेव्हा ऍडिशन करत असतो, व्हेरिएबल सेम असतं, तेव्हा आपण काय करतो, जे कोइफिशियंट आहेत त्यांना ऍड करतो, व्हेरिएबल आणि त्याची पॉवर ऍज इट इज राईट करतो. ज्या पद्धतीने इथे पहा या लाईक टर्म्स आहेत की नाही. मग काय केलं आपण, 6+1 कोइफिशियंटला ऍड केलं, व्हेरिएबल आणि त्याची पॉवर y⁻² ऍज इट इज ठेवलेली आहे. क्लिअर. आता याला आणखीन आपण सिम्प्लिफाय करू शकत नाही, कारण सगळ्या लाईक टर्म्सला आपण ऍड किंवा सबट्रॅक्ट इथे ज्या पद्धतीने आलं होतं त्या पद्धतीने आपण केलेलं आहे. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 5. आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला पॉलिनॉमियल्सचे डिव्हिजन करायला सांगितलेले आहे. त्याचबरोबर आपल्याला डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायझर मल्टिप्लाइड बाय कोशंट प्लस रिमाइंडर असं राईट करायचं आहे. क्लास 8 मध्ये असताना आपण डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स ऑलरेडी अभ्यासलेलं आहे. हे पहा, प्रॅक्टिस सेट 10.2 मध्ये डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स, प्रॅक्टिस सेट 10.1 मध्ये आपल्याला कशा पद्धतीने डिव्हिजन होतं पॉलिनॉमियल्सचं, तर एक सिंगल टर्म ने डिवाइड करायचं होतं. प्रॅक्टिस सेट 10.2 मध्ये आपल्याला इथे 2 टर्म्सने पॉलिनॉमियलला डिवाइड करायचंय. ज्या मुलांना आठवत नाहीये त्यांनी आधी तो व्हिडिओ पाहिला, म्हणजे हा प्रॅक्टिस सेट 10.2 चा व्हिडिओ पाहिला तरी सुद्धा तुमचे सगळे बेसिक्स क्लिअर होऊन जाणार आहेत. हे पहा, हेच त्यातलं हे एक एक्झाम्पल होतं. अशा पद्धतीने आपण काय करत होतो, तर या इकडे एक्सप्लेनेशन राईट करत होतो आणि इथे पॉलिनॉमियल्सचं डिव्हिजन करत होतो. आठवत नाहीये जास्त, डोंट वरी. आता इथे आपण पुन्हा एकदा समजून घेऊयात. पण जर इन डिटेल सगळे बेसिक्स तुम्हाला क्लिअर करायचे असतील तर तुम्ही 8th स्टँडर्डचा 10.2 चा व्हिडिओ पाहिला तरीही काही हरकत नाही. चला आता इथे आपल्याला फर्स्ट क्वेश्चन हा दिलेला आहे. डिव्हिडंड आणि डिव्हायझर काय आहे हे पहा. ज्या नंबरने आपण डिवाइड करतो त्याला आपण म्हणतो डिव्हायझर. ज्या नंबरला आपण डिवाइड करत असतो त्याला म्हणतो डिव्हिडंड. आलं लक्षात. ज्या नंबरने डिवाइड करायचंय त्याला म्हणायचं डिव्हायझर आणि ज्या नंबरला डिवाइड करतो त्याला म्हणायचं डिव्हिडंड. ओके. आता इथे पहा, आपल्याला x-4 हा काय आहे, याने आपण डिवाइड करणार आहोत ना, मग हा काय झाला, डिव्हायझर झाला. आणि याला डिवाइड करणार आहोत म्हणजे हा काय झाला, डिव्हिडंड झाला. आता हा जो डिव्हिडंड आपल्याला दिलेला आहे त्याला आपल्याला कायम स्टँडर्ड फॉर्म मध्ये चेंज करून घ्यायचं असतं. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय हे आपण ऑलरेडी प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये अभ्यासलेलं आहे. ओके. सो चला आपला जो डिव्हिडंड आहे त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये चेंज करून घेऊयात. सो इथे x³ - 64 दिलेला आहे. बरोबर. कोणकोणत्या पार्ट्स इथे मिसिंग आहे, इथे 3 आहे. आपण काय करतो, स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय, तर दिलेल्या पॉलिनॉमियलला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये त्याच्या पार्ट्स नुसार डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करत असतो. आता इथे पॉवर 3 आहे. 3 नंतर कोणती पॉवर येते, 2, मग 1, मग 0. बरोबर. सो आता इथे 64 आहे. 64 लाच आपण 64x⁻0 असं राईट करू शकतो. बरोबर. सो इथे आहे पॉवर 3, इथे आहे 0. या दोघांच्या मधल्या कोणत्या पार्ट्स मिसिंग आहेत, तर 2 आणि 1. बरोबर. मग चला इथे राईट करून घेऊयात. सो फर्स्ट टर्मची पॉवर 3 ऍज इट इज आपण इथे राईट करून घेतलेलं आहे. त्यानंतर x ची पॉवर 2, x ची पॉवर 1 आणि x ची पॉवर 0. x ची पॉवर 0 आपण कुठे राईट करतो, मी आताच तुम्हाला सांगितलं. 64 लाच आपण 64x⁻0 असं राईट करू शकतो. हो ना. सो इथे आपण राईट करून घेऊयात -64. आता लक्ष द्या, क्वेश्चन मध्ये आपल्याला x⁻³ और x³ चा कोइफिशियंट काही दिलेला आहे का, काहीच दिलेलं नाहीये. मग त्याला आपण ऍज इट इज इथे राईट करून घेतलं. ओके. आता यांचे x⁻1 आणि x⁻2 यांचे कोइफिशियंट काय राईट करायचे, तर इथे 0 कोइफिशियंट राईट करून घ्यायचे. जेव्हा आपण काहीच कोइफिशियंट राईट करत नाही तेव्हा त्याचा कोइफिशियंट 1 असतो, एवढं लक्षात ठेवायचंय. त्यामुळे इथे असं सोडून द्यायचं नाही, कोइफिशियंट 0 राईट करायचा. क्लिअर. आणि साइन कोणते द्यायचे, तर सगळीकडे प्लस साइन देऊन घ्यायचं. क्वेश्चन मध्ये 64चं साइन मायनस दिलेलं आहे. सो ते मायनसचं साइन न विसरता व्यवस्थित देऊन घ्यायचं, नाही तर तुमचा आन्सर चुकेल. ओके. सगळीकडेच प्लसचं साइन द्यायचं नाही. आता आपण आपल्या या पॉलिनॉमियलला स्टँडर्ड फॉर्म मध्ये चेंज करून घेतलेला आहे. आता या स्टँडर्ड फॉर्मलाच आपल्याला डिवाइड करायचंय. कशाने, तर
x-4 हा जो क्वेश्चन मध्ये डिवायझर दिलेला आहे त्याने. सो मांडणी कशी करायची आहे हे पहा. जसं आपण नॉर्मल डिव्हिजन करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला असं ड्रॉ करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला राईट करायचा आहे आपला डिव्हिडंड, जो की आपण इथे त्याचा स्टँडर्ड फॉर्म तयार केलेला आहे. ओके, आणि इथे राईट करणार आपण आपला डिवायझर. आता डिव्हिजन कसं करायचं, तर इकडे आपल्याला एक्सप्लेनेशनचा पार्ट राईट करायचा आहे. जो आपला डिवायझर आहे त्याला इथे आपण अशा पद्धतीने राईट करून घेऊयात. x-4 दोन टर्म्स अशा आपण वर खाली राईट केल्यात. शेजारी शेजारी न राईट करता वर खाली राईट केलंय. का बरं वर खाली राईट केलंय, तर आता तुम्हाला ते समजणारच आहे. हे पहा, आता इथे फर्स्ट टर्म काय आहे, x ची पॉवर आहे 3. मग इथे कोशंट काय येईल, चला समजून घेऊयात. आपल्याकडे डिवायझर आहे, डिवायझरची फर्स्ट टर्म आहे x, बरोबर. मग आपल्याला x³ हवा आहे. मग या x ला कशाने मल्टिप्लाय केलं, x ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला x³ मिळेल. तर इथे x ची पॉवर काहीच नाही म्हणजे 1 आहे, बरोबर. काहीच नाही म्हणजे 1 आहे. आपल्याला पॉवर किती पाहिजे, 3 पाहिजे. मग आपण 3 पॉवर येण्यासाठी काय लागेल, आपल्याला आणखीन किती पॉवर्स मिसिंग आहेत. इथे 1 आहे, 3 हवी आहे पॉवर. किती पॉवर मिसिंग आहे, 2. सो मल्टिप्लाय करणार x⁻²2 ने. ओके, हे पहा, x इंटू x⁻²2 और x². जेव्हा आपण असं मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा काय करत असतो, पार्ट्सला ऍड करतो, हो की नाही. 1 + 2 किती झाले, 3. आलं लक्षात, इझी आहे की नाही. हे पहा, मग आता इथे जर आपण फर्स्ट टर्मला, डिवायझरच्या फर्स्ट टर्मला जर x² ने मल्टिप्लाय केलंय, तर ऑफकोर्स सेकंड टर्मला सुद्धा त्यानेच आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं. कारण इथे कोशंट काय करत असतो, कोशंट संपूर्ण डिवायझरला मल्टिप्लाय करतो, हो ना. सो इथे x² ने मल्टिप्लाय करूयात. -4 इंटू x² केल्यानंतर ना काय आन्सर येणार, हे पहा, इथे प्लस साइन आहे, इथे मायनस साइन आहे. प्लस इंटू मायनस, प्लस इंटू मायनस, आन्सर काय येतं, मायनस, बरोबर. सो -4x². 4x² कसं काय आलं, कळालंय ना. हे पहा, इथे कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 आहे. सो 4 इंटू 1 4 आणि हा x² झालं. चला, आता आपण कशाने मल्टिप्लाय केलंय, x² ने डिवायझरला, हो ना. म्हणजे x² काय झाला, x² झाला इथे कोशंट. आणि x² ने x-4 ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय आन्सर आलेला आहे, x³ -4x². सो ते इथे आपल्याला खाली राईट करायचंय, x³ -4x². आता सबट्रॅक्शन करायचंय, पण सबट्रॅक्शन करते वेळी काय करायचंय, इथे यांचे जे साइन्स आहेत त्यांना चेंज करून घ्यायचं. याचं साइन काहीच नाही म्हणजे प्लस आहे, मग प्लसचं होणार मायनस आणि मायनसचं होणार प्लस. आता असं कसं होतं बरं, तर हे पहा, आपण काय करत असतो, सबट्रॅक्ट करतो की नाही. इथे आपण डिवाइड केल्यानंतर काय करतो, सबट्रॅक्ट करतो, सबट्रॅक्शनचं साइन देतो. मग हे इथलं जे सबट्रॅक्शनचं साइन आहे ना, ते काय होतं, ते मल्टिप्लाय होतं. या इथे आपण जे टर्म्स राईट केलेत ना, त्या प्रत्येक टर्मच्या साइन बरोबर. मग आता इथे जर मायनसचं साइन दिलं तर मायनस इंटू याचं साइन काय आहे, प्लस. मायनस इंटू प्लस मायनस. मग पुन्हा इथलं मायनसचं साइन आणि इथलं मायनसचं साइन, मायनस इंटू मायनस प्लस. कळालं. आणि ज्यांना कळालेलं नाहीये त्यांनी मग इतकंच लक्षात ठेवा की आपल्याला साइन अपोजिट करायचंय. प्लस असेल तर मायनस करायचं, मायनस असेल तर प्लस करायचं. ओके, मी फक्त त्यामागचं लॉजिक काय आहे, कसं काय आपण साइन्स चेंज करतो, ते लॉजिक तुम्हाला समजून सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. ओके, इथपर्यंत कळालं. आता हे पहा, x³ -x³ कट होऊन जाणार, 0 होणार इथे. आता पहा, इथे हे प्लस हे प्लस, आपल्याला काय करायचंय, मग ऍडिशन करायचंय. साइन चेंज केल्यानंतर ना आधीचं साइन पूर्णपणे इग्नोर करायचं, त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. नवीन जे साइन आपण चेंज केलेलं आहे तिकडेच कॉन्सन्ट्रेट करायचंय. ओके, सो 0x² + 4x² काय येणार आन्सर, 4x². आता नेक्स्ट टर्मला घ्यायचंय आपल्याला उचलून खाली. नेक्स्ट टर्म आहे 0x. आता पहा, आता कोशंट मध्ये काय राईट करणार, तर त्यासाठी पुन्हा काय करायचंय, हा जो डिवायझर आहे ना त्याला आपण इथे अशा पद्धतीने वर खाली राईट करून घेऊयात. आणि
काय विचार करायचा आहे की हा जो एक्स आहे ना, याला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर ना आपल्याला हा 4x² मिळणार आहे. हा 4x². तर पहा, इथे काहीच कोएफिशियंट नाही म्हणजे 1 कोएफिशियंट आहे. बरोबर, 1 आपल्याला काय हवाय, इथे 4 हवाय कोएफिशियंट, हो की नाही. मग या 1 ला कशाने मल्टिप्लाय केलं की 4 मिळणार आहे, 4 ने. बरोबर, आणि पॉवर आपल्याला काय हवी आहे, पॉवर x ची आपल्याला हवी आहे 2. इथे पॉवर काय आहे, काहीच नाही म्हणजे 1 आहे. बरोबर, मग 2 मिळण्यासाठी, पॉवर 2 येण्यासाठी आपल्याला या 1 मध्ये आणखीन किती ऍड करावं लागेल, आणखीन 1 ऍड करावं लागेल, हो की नाही, 1x. सो चला इथे राईट करूयात आपण x⁻1. 1 पॉवर आपल्याला ऍड करावी लागेल. इथे ही पॉवर 1 नाही राईट केली तरी चालतं, नुसता x म्हणजेच त्याची पॉवर 1 असते. ओके, चला आता इथे आपण x ला 4x ने मल्टिप्लाय केलं म्हटल्यावर ही जी सेकंड टर्म आहे डिवायझरची -4, त्याला सुद्धा आपल्याला 4x नेच मल्टिप्लाय करावं लागणार. आता मल्टिप्लिकेशन कसं करणार, तर इथे मायनसचं साईन आहे, इथे प्लसचं साईन आहे. बरोबर, मायनस इंटू प्लस मायनस होतं. आणि आता कोएफिशियंट इंटू कोएफिशियंट करा, 4 इंटू 4 16, आणि हा x -16x. कळालं. आता कोशंट मध्ये काय राईट करणार, तर हे 4x. चला इथे 4x राईट करूयात. 4x ने आपण x ला मल्टिप्लाय केल्यानंतर ना, 4x ने x ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, 4x². त्यानंतर ना 4x ने -4 ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळालेलं आहे -16x. चला आता यांचे सबट्रॅक्शन करूयात. सबट्रॅक्शन करण्याआधी आपल्याला काय करायचंय, साइन्स चेंज करून घ्यायच्यात, अपोजिट साईन द्यायचंय. इथे प्लस आहे ना, मग इथे द्यायचं मायनस, इथे मायनस आहे त्याला करायचं प्लस. हे पहा, प्लस मायनस, प्लस मायनस मायनस होत असतं. सो 4x² मधून 4x² सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 0, आणि आता इथे पहा प्लस प्लस काय करायचंय, ऍडिशन. सो 0x + 16x काय येणार, 16x ओनली. आता ही जी नेक्स्ट टर्म आहे तिला घ्यायचं आहे खाली. ओके, पुन्हा आता आपण थर्ड स्टेप मध्ये आलो. जो डिवायझर आहे त्याला इथे वर खाली अशा पद्धतीने राईट करून घेऊयात. आणि आता डिवायझरच्या फर्स्ट टर्मला कशाने मल्टिप्लाय केलं, फर्स्ट टर्मला म्हणजे x ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 16x मिळणार आहे ते पाहायचंय. 16x. ओके, आता इथे पहा या x चा काहीच कोएफिशियंट नाहीये, काहीच कोएफिशियंट नाही म्हणजे 1 आहे. बरोबर, आपल्याला काय हवंय, कोएफिशियंट 16 हवाय. बरोबर, मग या कोएफिशियंटला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 16 येईल, तर 16 नेच मल्टिप्लाय केलं की 16 येईल. बरोबर, आणि आता इथे x ऑलरेडी आहे. बरोबर, x आहे इथे आणि आपल्याला काय हवाय, xच हवाय. मग आणखीन इथे आपल्याला x राईट करायची गरज आहे का, नाही. जर आपण आणखीन इथे x राईट केला, 16च्या पुढे x राईट केला आणि x इंटू x केलं तर आन्सर काय येईल, इथे पॉवर 1, इथे पॉवर 1, मग 1 + 1 2, x ची पॉवर येणार 2. बरोबर, मग आपल्याला पॉवर इथे 2 हवी आहे का, नाही. आपल्याला पॉवर 2 नकोय, आपल्याला नुसता x हवाय. मग नुसता x तर इथे ऑलरेडी आहे, मग इथे आपल्याला x राईट करायची गरज नाहीये. सो आपल्या इथे कोएफिशियंट काय झालेला आहे, 16. x ला आपण कशाने मल्टिप्लाय केलंय, 16 ने. पण जर फर्स्ट टर्मला, डिवायझरच्या फर्स्ट टर्मला जर 16 ने मल्टिप्लाय केलंय तर सेकंड टर्म सुद्धा तर कोएफिशियंटला मल्टिप्लाय होते ना. सो इथे -4 × 16 आपल्याला करावं लागणार. आता पहा, मायनस इंटू प्लस काय येतं, मायनस, आणि 4 × 16 और 16 × 4 करा, 16 4 = 64. ओके, चला राईट करून घेऊयात. मग इथे क्वोशंट मध्ये काय राईट करणार, 16, आणि इथे खाली 16x - 64 मायनस, आणि इथे येणार प्लस. ओके, अपोजिट साइन करून घ्यायचंय. 16x मधून 16x गेला 0, आणि इथे प्लस प्लस मायनस सबट्रॅक्शन होणार. सो 64 मधून 64 गेला 0, सो इथे रिमाइंडर आपला आलेला आहे 0. आता
इथे आपला आन्सर कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे का? नाही. त्यांनी आपल्याला काय सांगितलंय? डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर या फॉर्म मध्ये आपल्याला राईट करायला सांगितलंय. मग आपल्याला कोशंट काय आलेला आहे? तर कोशंट आपला इथे अशा पद्धतीने आपण राईट करून घेऊयात. ओके. आता रफ वर्क जे आपण इकडे केलेलं होतं ते थोडंसं रिमूव्ह केलेलं आहे कारण इथे आपल्याला जागा हवी होती. सो इथे कोशंट ऍज इट इज आपण कॉपी केला. रिमाइंडर आलेला आहे आपला 0. सो डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर या फॉर्म मध्ये आपल्याला राईट करायचं आहे. म्हणून चला डिव्हिडंड काय आहे? मग आता इथला डिव्हिडंड नाही राईट करायचा, जो आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये राईट केलेला आहे तो डिव्हिडंड नाही. क्वेश्चन मध्ये काय आपल्याला डिव्हिडंड दिलेला होता तो राईट करायचा आहे. सो काय आहे क्वेश्चन मध्ये? एक्स रेज टू 3 और एक्स क्यूब म्हणा. एक्स क्यूब मायनस 64 इज इक्वल टू डिवायझर एक्स मायनस 4 इंटू कोशंट. जो कोशंट आलेला आहे तो ऍज इट इज कॉपी करायचा आहे प्लस रिमाइंडर आपला आलेला आहे 0. झालं? समजलं? चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. इथे हे पहा पॉवर आपल्याला दिलेली आहे. इथे 5 आहे, इथे 4 आहे, इथे 3 आहे, इथे 2 आहे. चला परत एकदा इथे राईट करूयात. खूप छोटं आहे ना ते. इथे पॉवर 5, इथे पॉवर 4, इथे 3, इथे 2 आणि इथे पॉवर आहे 0. स्टँडर्ड फॉर्म मध्ये राईट करण्यासाठी दिलेल्या पॉलिनॉमियलला स्टँडर्ड फॉर्म मध्ये राईट करण्यासाठी कोणती पॉवर इथे मिसिंग आहे? तर 1 ही पॉवर मिसिंग आहे. हो ना? चला तर मग 1 ही पॉवर आपण इथे राईट करून घेऊयात. हे ऍज इट इज आपण कॉपी करून घेतलं पॉवर 2 पर्यंत. त्यानंतर ना पॉवर 1 आपल्याला हवी आहे आणि इथे काहीच पॉवर नाही म्हणजे एक्स रेस टू 0 पॉवर ऑलरेडी आहे. हो की नाही? सो इथे येणार +2 हा ऍज इट इज आणि इथे कोएफिशियंट याचा राईट करायचा आहे 0 आणि साइन द्यायचंय प्लस. झाला आपला स्टँडर्ड फॉर्म. चला आता सोल्युशन मध्ये डिव्हिडंड आपला जो स्टँडर्ड फॉर्म आपण तयार करून घेतलेला आहे तो राईट करून घेतला आणि डिवायझर काय आहे? x² मायनस एक्स. रफ वर्क साठी अशा पद्धतीने साईडला आपण जागा तयार करून घेऊयात आणि जो डिवायझर आहे त्याला वर खाली अशा पद्धतीने राईट करून घेऊयात. ओके. आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे? डिवायझरची जो फर्स्ट टर्म आहे काय आहे? x². सो x² ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला या पॉलिनॉमियलची फर्स्ट टर्म काय आहे? फर्स्ट टर्म 5x रेज टू 5 मिळणार आहे त्याचा विचार करायचा. सो इथे पहा कोएफिशियंट आपल्याला 5 हवा आहे. इथे काहीच कोएफिशियंट नाही म्हणजे 1 आहे. मग 1 ला कशाने मल्टिप्लाय केलं की 5 मिळेल? तर 5 नेच मल्टिप्लाय केलं 5 मिळेल. सो इथे आपण 5 राईट करून घेतला. आता x रेज टू 5 आहे. पॉवर आपल्याला काय हवी आहे? 5 हवी आहे. बरोबर. इथे आपल्याकडे पॉवर किती आहे? 2 आहे. अजून किती पॉवर आपल्याला लागणार आहे 5 होण्यासाठी? तर 3 पॉवर हवी आहे आपल्याला x ची. सो इथे राईट करूयात x रेज टू 3. ओके. सो x² ला 5x रेज टू 3 और 5x³ ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला आन्सर मिळेल 5x रेज टू 5. ओके. सो चला आता आपण डिवायझरच्या फर्स्ट टर्मला 5x³ ने मल्टिप्लाय केलंय म्हटल्यावर सेकंड टर्मला सुद्धा त्यानेच आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. आता पहा इथे मायनस साइन आहे, इथे प्लस आहे. मायनस इंटू प्लस काय होतं? मायनस. बरोबर. इथे कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 आहे. सो 1 इंटू 5 इथे x इंटू x³ पार्ट्स ऍड करायचे असतात आपल्याला. इथे पॉवर काहीच नाही म्हणजे 1 आहे आणि इथे 3 आहे. 1 + 3 किती झाले? 4. सो x रेज टू 4 येणार इथे. ओके. चला आता इथे कोशंट राईट करूयात. इथे 5x³ आणि इथे खाली राईट करावं लागणार आहे आपल्याला. बघा 5x³ ने x² ला मल्टिप्लाय केल्यानंतर ना काय आलंय आपल्याला? 5x रेज टू 5. त्यानंतर ना 5x³ ने x ला मल्टिप्लाय केलं -x ला मल्टिप्लाय केलं की काय आलेलं आहे आपल्याला? -5x रेज टू 4. चला आता सबट्रॅक्शन करून घेऊयात. इथे प्लस साइन आहे, प्लसचं होणार मायनस. इथे मायनस साइन आहे, मायनसचं होणार प्लस. यामधून हा सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 0 येणार. इथे प्लस प्लस म्हणजे आपल्याला या दोघांना ऍड करायचंय. सो 4 + 5 येणार 9x रेज टू 4 येणार इथे आपला आन्सर. ओके. नेक्स्ट टर्मला घेऊयात आता खाली -3x³. आता पहा आपल्याला काय करावं लागेल? आता पुन्हा इथे रफ वर्क आपल्याला करावं लागणार आहे.
डिवायझरला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 9x⁴ मिळतंय ते पाहायचं. सो डिवायझर ऍज इट इज इथे असं आपण उभ्या पद्धतीने राईट करून घेऊयात. x² ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 9x⁴ मिळतंय ते पाहायचंय. कोइफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 आहे. 1 ला कशाने मल्टिप्लाय केलं की 9 मिळणार आहे, तर 9 ने मल्टिप्लाय केल्यावर. बरोबर. आता इथे पॉवर आहे 4. आपल्याला 4 पॉवर हवी आहे. इथे किती दिलेली आहे डिवायझर मध्ये? 2 आहे पॉवर. अजून किती पॉवर पाहिजे 4 होण्यासाठी? 2 हवी आहे. बरोबर. मग x⁻² आपण इथे घेऊयात. बरोबर. x ची पॉवर इथे घेऊयात 2. पहा, x² इंटू x² करा, पार्ट्सला ऍड करा. 2 + 2 किती झाले? 4 आले. इथे पॉवर आपल्याला 4. ओके. चला सेकंड टर्मला सुद्धा आपण त्यानेच मल्टिप्लाय करूया. मायनस इंटू प्लस होणार -1 इंटू 9 येणार 9. आणि इथे पहा, x ची पॉवर काहीच नाही म्हणजे 1. बरोबर. इथे पॉवर आहे 2. 1 + 2 किती झाले? 3. सो x⁻³ चला आता हा जो कोशंट आहे तो इथे राईट करून घेऊयात आपण. प्लस 9x². 9x² ने x² ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळालेलं आहे 9x⁴. 9x² ने -x ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळालेलं आहे -9x³. चला आता सबट्रॅक्शन करून घेऊयात. इथे प्लस साइन आहे त्याचं मायनस करायचंय, इथे मायनस आहे त्याला प्लस करायचंय. 9x⁴ मधून 9x⁴ सबट्रॅक्ट केल्यानंतर 0. इथे पहा मायनस, इथे प्लस. मायनस प्लस असलं की आपल्याला मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा असतो. सो इथे कोइफिशियंट आहे 9, इथे कोइफिशियंट आहे 3. सो 9 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर 6 रिमेनिंग राहतं. बरोबर. सो इथे आन्सर येणार आहे 6x⁻³ ओके. x⁻³ आता नेक्स्ट टर्मला घेऊयात खाली. झालं. आणि आता पुन्हा आपल्याला जो डिवायझर आहे तो अशा पद्धतीने इथे राईट करून घ्यावा लागणार आहे. आणि आता काय पाहायचं आपल्याला? x² ला कशाने मल्टिप्लाय केलं की 6x³ मिळणार आहे ते पाहायचं आपल्याला. तर पहा, कोइफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 आहे. 1 ला 6 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 6 इथे कोइफिशियंट मिळणार. बरोबर. पॉवर आपल्याला इथे x ची हवी आहे 3, इथे आहे 2. डिवायझर मध्ये पॉवर आहे 2. आणखीन आपल्याला किती हवं आहे? इथे 3 आहे, डिवायझर मध्ये 2 आहे, म्हणजे आणखीन 1 पॉवर आपल्याला हवी आहे. बरोबर. मग इथे आपण मल्टिप्लाय करूयात x⁻1 ने, किंवा नुसतं तुम्ही x राईट केलं तरीही चालणार आहे. नुसतं x म्हणजेच त्याची पॉवर 1 असते. ओके. सो आता इथे जर फर्स्ट टर्मला, डिवायझरच्या फर्स्ट टर्मला आपण याने मल्टिप्लाय केलेलं आहे, तर सेकंड टर्मला सुद्धा आपल्याला त्यानेच मल्टिप्लाय करावं लागणार की नाही? बरोबर. सो इथे 6x मायनस x ला 6x ने मल्टिप्लाय करूयात. -x ला 6x ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं -6x². हे पहा, इथे कोइफिशियंट 1 इंटू 6 झाले. इथे x ची पॉवर 1, इथे x ची पॉवर 1. 1 + 1 2 म्हणून x⁻². क्लिअर. चला आता 6x राईट करूयात कोशंट मध्ये. 6x ने x² ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 6x³ मिळतो. त्याचप्रमाणे 6x ने -x ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळतं -6x². चला सबट्रॅक्ट करूयात. त्याही आधी आपल्याला काय करावं लागेल? सबट्रॅक्शन करण्यासाठी साइन्स चेंज करून घ्याव्या लागतील. इथे प्लस आहे त्याला मायनस करायचं, मायनसला प्लस करायचं. इथे येणार रिमाइंडर 0. इथे पहा प्लस प्लस 2x² + 6x² काय येणार? 8x². चला नेक्स्ट घेऊयात आपण खाली. आता इथे हे पहा, आपल्याला काय करायचंय? जो डिवायझर आहे त्याला असं उभ्या पद्धतीने राईट करून घ्यायचंय. आणि आता आपल्याला काय हवंय? तर 8x² हवा आहे. मग डिवायझरच्या फर्स्ट टर्मला म्हणजेच x² ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 8x² मिळेल. तर पहा, इथे आपल्याकडे पॉवर 2 आहे, इथे 2 आहे. बरोबर. म्हणजे पॉवरचं आता काही टेन्शन नाही, पण कोइफिशियंट आपल्याला काय हवाय? 8 हवाय. मग त्यासाठी काय करावं लागणार? इथे काहीच कोइफिशियंट नाही म्हणजे 1 आहे. 1 ला जर आपण 8 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला कोइफिशियंट 8 मिळणार आहे. बरोबर. आणि इथे x⁻² आहे, इथे सुद्धा x⁻² आहे. सो झालं. आपण 8 ने मल्टिप्लाय केलं डिवायझरच्या फर्स्ट टर्मला की आपल्याला हे आन्सर मिळणार आहे. जर फर्स्ट टर्मला 8 ने मल्टिप्लाय केलंय तर सेकंड टर्मला सुद्धा आपल्याला 8 नेच मल्टिप्लाय करावं लागणार. 8 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं -8x. चला तर मग क्वोशंट मध्ये राईट करून घेऊयात 8. 8 ने x² ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळतं
8x². 8 ने -x ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळतं -8x. सो इथे सबट्रॅक्शन केल्यानंतर 0 येणार. इथे 0x + 8x किती झाले 8x. नेक्स्ट टर्म घेऊयात खाली 2. आता पहा इथे 8x + 2 आहे. डिवायझर आहे आपला x² - x. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आता मी तुम्हाला सांगतेय, लक्ष द्या. इथे पॉवर आहे 2, इथे पॉवर काय आहे काहीच नाही म्हणजे 1. डिवायझर पेक्षा डिवायझरची डिग्री काय झाली मग, डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर. इथे 2 आहे इथे 1 आहे. डिवायझरची डिग्री आहे इथे 2 आणि इथे याची डिग्री काय आहे, इथे काहीच नाही म्हणजे 1, इथे 0. हायेस्ट पॉवर म्हणजे काय डिग्री, हायेस्ट पॉवरला आपण डिग्री म्हणतो. सो इथे डिग्री काय आहे 1, इथे डिग्री आहे 2. 1 पेक्षा 2 मोठा आहे, डिग्री मोठी आहे. सो आपण या डिवायझरने याला डिवाइड करू शकणार नाही कारण की इथे डिग्री कमी आहे ना म्हणून. सो हा काय झाला आपला रिमाइंडर झाला. बरोबर. चला मग इथे आपण आन्सर मध्ये राईट करूयात. क्वोशंट आपला आलेला आहे हे आणि रिमाइंडर 8x + 2. पण आपल्याला क्वेश्चन मध्ये काय सांगितलं होतं, कशा पद्धतीने आपल्याला राईट करायला सांगितलेलं होतं, तर डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. हो ना. मग चला डिव्हिडंड जो क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेला आहे तो ऍज इट इज खाली कॉपी करायचा आहे आपल्याला. इज इक्वल टू डिवायझर सुद्धा जो क्वेश्चन मध्ये दिलेला आहे ऍज इट इज कॉपी करायचा, मल्टिप्लाइड बाय क्वोशंट काय आलेला आहे तो कॉपी करायचा आहे आणि रिमाइंडर सुद्धा न चुकता व्यवस्थित कॉपी करून घ्यायचा आहे. सो इथे आपला हा क्वेश्चन नंबर 5 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. राईट डाऊन द इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड सिम्प्लिफाय. खाली ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये आपल्याला राईट करायचं आहे आणि मग त्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. काय आहे इन्फॉर्मेशन. देयर इज अ रेक्टँग्युलर फार्म विथ लेंथ दिस मीटर अँड ब्रेड्थ दिस मीटर. द फार्मर युज्ड अ स्क्वेअर शेप्ड प्लॉट ऑफ द फार्म टू बिल्ड अ हाऊस. The side of the plot was a² - b² meter. What is the area of the remaining part of the farm? कळालं का क्वेश्चन काय आहे. एक फार्मर आहे, शेतकरी आहे, त्याच्याकडे रेक्टँग्युलर शेपचा फार्म आहे. त्याची लेंथ आहे एवढी आणि ब्रेड्थ आहे एवढी. बरोबर. या त्याच्या फार्म मध्ये त्याने एक स्क्वेअर शेपचा प्लॉट, हे पहा सेम हा प्लॉट रेक्टँग्युलर शेपचा फार्म आहे. या फार्मची लेंथ ही आहे, ब्रेड्थ ही आहे. बरोबर. त्याने काय केलेलं आहे, एक स्क्वेअर शेपचा प्लॉट त्याने घेतला. कशासाठी, तर तिथे त्याला घर बांधायचंय. ओके. आणि हा जो स्क्वेअर शेपचा प्लॉट आहे त्याची साइड आहे a² - b². मग क्वेश्चन त्यांनी असा विचारलेला आहे की ही जी रिमेनिंग जागा आहे ना ती किती आहे, रिमेनिंग एरिया किती आहे. कळाला का क्वेश्चन. शेतकऱ्याकडे रेक्टँग्युलर शेपचा एक फार्म आहे. त्या फार्म मध्ये a² - b² इतकी साइड असणारा एक स्क्वेअर शेपच्या प्लॉट मध्ये त्याने त्याचं घर बांधायला घेतलेलं आहे. मग जी रिमेनिंग जागा आहे त्याचा एरिया किती आहे ते विचारलंय. लक्षात घ्या. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर टोटल त्याचा फार्मचा एरिया किती आहे. फार्म कसं आहे, रेक्टँग्युलर शेपचं आहे. बरोबर. त्याची लेंथ एवढी आहे, ब्रेड्थ एवढी आहे. मग टोटल फार्मचा एरिया आणि त्यानंतर त्याने जे घर बांधायला स्क्वेअर शेपचं जागा घेतलेली आहे, जो प्लॉट त्याने डिसाइड केलेला आहे त्याची साइड सुद्धा त्यांनी दिलेली आहे आपल्याला. आणि मग विचारलंय रिमेनिंग किती जागा आता शिल्लक आहे त्याच्याकडे. कळालं. इथे रेक्टँग्युलरचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्याच्यामधून स्क्वेअर शेपचा एरिया सबट्रॅक्ट केला, काढून टाकला की आपल्याला मिळणार आहे ना की रिमेनिंग किती जागा आता त्याच्याकडे शिल्लक आहे. चला तर मग आपल्याला दोन्ही फॉर्म्युले माहिती आहेत. रेक्टँग्युलरचा एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेड्थ. बरोबर. आणि स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय आहे, साइड स्क्वेअर किंवा साइड इंटू साइड असं केलं तरी सुद्धा चालतं. बरोबर. सो चला इथे एरिया ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ आपल्याला माहिती आहे. लेंथ एवढी आहे, ब्रेड्थ एवढी आहे.
मग हे झाले अल्जेब्रिक एक्सप्रेशन, त्याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता स्क्वेअर शेपचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. त्याचा फॉर्म्युला आहे साइड इंटू साइड. साइड सुद्धा त्यांनी दिलेली आहे. सो साइड इंटू साइड हे सॉल्व्ह करायचं. याचं जे आन्सर येईल त्याच्यातून स्क्वेअर शेपचा एरिया मायनस केला की रिमेनिंग किती आहे पार्ट तो आपल्याला मिळणार आहे. इतकं इझी आहे. दिसायला फक्त हे डिफिकल्ट देते आणि दिसतंय आणि स्टार मार्क देऊन त्यांनी आणखीन तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतकंच काय ते. चला सॉल्व्ह करायला घेऊयात. सो हे पहा, सगळ्यात आधी आपल्याला रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी इथे आपण एक्सप्रेशन राईट करून घेतलेलं आहे. मग हे पहा, लेंथ ऑफ द रेक्टँग्युलर फॉर्म इज इक्वल टू, सोल्युशन कसं राईट करायचंय तर अशा पद्धतीने, आणि ब्रेड्थ ही दिलेली आहे. एरिया फाइंड आउट करण्यासाठी लेंथ इंटू ब्रेड्थ करायचंय. सो लेंथ इंटू ब्रेड्थ. सगळ्यात आधी 2a² ने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, मग 3b² ने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचंय. मल्टिप्लिकेशन कसं करतात ते आपण या आधीच्या क्वेश्चन्स मध्ये अभ्यासलेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला मल्टिप्लिकेशन करत जायचंय. सो 2a² मल्टिप्लाइड बाय सेकंड ब्रॅकेट, त्यानंतर हे प्लसचं साइन देऊन घ्यायचं. 3b² मल्टिप्लाइड बाय सेकंड ब्रॅकेट. 1 by 1 आता मल्टिप्लिकेशन करत जाऊयात. सो 2a² मल्टिप्लाइड बाय दिस a², त्यानंतर प्लस 2a² प्लस b². मग हे प्लसचं साइन, आता 3b² मल्टिप्लाय होणार आधी a² ला आणि मग b² ला. सो 3b² इंटू a² प्लस 3b² इंटू b². चला आता आपलं काम सोपं करण्यासाठी, पटकन लक्षात येण्यासाठी अशा प्रकारे आपण काय काय मल्टिप्लाय करायचंय त्याला अंडरलाईन देऊन घेतलेली आहे. आता पहा, इथे कोएफिशियंट 2 आहे, इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. सो 2 इंटू 1 2. ओके, आणि a² इंटू a², इथे पॉवर 2 इथे पॉवर 2. पॉवरला ऍड करतो ना आपण जेव्हा मल्टिप्लाय करत असतो तेव्हा. सो 2 प्लस 2 4. सो a⁴ प्लस, इथे पहा कोएफिशियंट 2 इथे कोएफिशियंट 1. 2 इंटू 1 2 बरोबर, आणि मग a² इंटू b². आता आपण पॉवर्स ऍड कधी करतो जेव्हा बेस सेम असतो तेव्हा. मग आता इथे बेस सेम आहे का? नाही. इथे a आहे इथे b आहे बरोबर. मग इथे आपल्याला पॉवर्स ऍड करता येणार नाहीत. आलं लक्षात. सो a² b² ऍज इट इज राईट करायचं. त्यानंतर ना प्लसचं साइन, इथे 3 इथे 1 कोएफिशियंट. 3 इंटू 1 1, सॉरी 3 इंटू 1 3. 3 1 जार 3. सो 3 इथे राईट केला. b² इंटू a², यालाच आपण a² b² असं राईट केलं तरीही चालणार आहे. प्लस इथे कोएफिशियंट 3 इथे कोएफिशियंट 1. 3 1 जार 3. आणि हे पहा b² इंटू b², बेस सेम आहे ना b b, मग अशा वेळी पॉवर्स ऍड होणार. सो 2 प्लस 2 होणार 4. सो b⁴. ओके, आता हे पहा लाईक टर्म्स आपल्याला सापडत आहेत का? तर हो, इथे a² इथे b² a² b² या लाईक टर्म्स आहेत की नाही, यांना ऍड करावं लागणार आपल्याला. सो 2a⁴ ऍज इट इज प्लस 2 प्लस 3 किती झाले? 2 प्लस 3 झाले 5. सो 5a² b² प्लस 3b⁴. ओके, सो रेक्टँग्युलर हा जो प्लॉट आहे और हे जे फार्म आहे त्याचा एरिया आपल्याला मिळालेला आहे. आता जे घर बांधण्यासाठी त्याने स्क्वेअर शेप घेतलेला आहे, प्लॉट स्क्वेअर शेपचा, त्याचा एरिया फाइंड आउट करूयात. एरिया फाइंड आउट करण्यासाठी साइड इंटू साइड आपल्याला करायचं आहे. साइड त्यांनी क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेली आहे. चला, सो कसं सोल्युशन राईट करणार? साइड ऑफ द स्क्वेअर शेप हाऊस इज इक्वल टू a² मायनस b². एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड इंटू साइड. सो a² मायनस b² इंटू a² मायनस b². आता इथे सुद्धा मल्टिप्लिकेशन आपल्याला त्याच पद्धतीने करायचंय जसं आपण अभ्यासलेलं आहे. आधी हा a² सेकंड ब्रॅकेटला संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होणार, मग मायनस b² सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय होणार. सो a² मल्टिप्लाइड बाय सेकंड ब्रॅकेट, आणि आता इथे मायनसचं साइन इकडे द्यायचंय. b² मल्टिप्लाइड बाय सेकंड ब्रॅकेट. ओके,
ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. त्यानंतर ना इथे पहा प्लसचं साईन, इथे मायनसचं साईन, प्लस इंटू मायनस मायनस, ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर. आता हे मायनसचं साईन देऊन घ्या, इथे मायनस आहे इथे प्लस आहे, मायनस इंटू प्लस काय होतं मायनस, म्हणून इथे आपण मायनस दिलेला आहे. बी स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. आता मायनस इंटू मायनस, मायनस इंटू मायनस काय होतं प्लस होतं. आता बी स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर. ओके, आता इथे अशा पद्धतीने आपण अंडरलाईन करूयात, म्हणजे आपल्याला सुटसुटीत दिसतं, कळतं लगेच काय काय मल्टिप्लाय करायचंय. पार्ट्सला ऍड करा, इथे बेस सेम आहे की नाही. सो 2 + 2 4. सो a⁴ मायनस इथे पहा बेस डिफरंट आहे बरोबर, इथे ए आहे इथे बी आहे. मग अशा वेळी आपल्याला पार्ट्सला ऍड करता येत नाही बरोबर. मग इथे आपल्याला ए स्क्वेअर बी स्क्वेअर असं राईट करावं लागणार, मायनस इथे सुद्धा ए स्क्वेअर बी स्क्वेअर. आता इथे काही मुलांना प्रश्न पडेल की आधी बी स्क्वेअर आहे मग ए स्क्वेअर आहे, मग तुम्ही इथे ए स्क्वेअर बी स्क्वेअर असं कसं राईट केलं, उलट कसं काय राईट केलं. हे पहा, जेव्हा आपण मल्टिप्लाय करत असतो तेव्हा आपण ए स्क्वेअर आधी राईट केला आणि बी स्क्वेअर नंतर राईट केलं तरी सुद्धा काही फरक पडत नाही. आता इथे प्लस बेस सेम आहे, सो पार्ट्सला ऍड करूया. 2 + 2 4. सो b⁴. आता पहा इथे या लाईक टर्म्स झाल्या, ओके नाही, या लाईक टर्म्स आहेत ना. इथे मायनस इथे मायनस, मायनस मायनस काय करतो आपण प्लस करत असतो हो ना. सो चला त्यांना आधी आपण ऍड करूयात. त्याही आधी a⁴ ऍज इट इज राईट करूयात. आणि इथे येणार मायनसचं साईन. मायनसचं साईन का, इथे मायनस आहे इथे मायनस आहे. जेव्हा मायनस मायनस येतं तेव्हा आपण ऍड करतो, पण साईन मात्र मायनसच देत असतो. सो इथे काय येणार 2a² b². इथे कोइफिशियंट 1 आहे इथे कोइफिशियंट 1 आहे, ओके नाही, म्हणून 1 + 1 2. सो 2a² b² प्लस b⁴. आलं. आता ज्या प्रकारे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, आपल्याला काय करायचंय, रिमेनिंग पार्ट फॉर्मचा किती आहे, त्याचा एरिया किती आहे ते फाइंड आउट करायचंय. म्हणून आपण काय केलं, पूर्ण जो रेक्टँग्युलर फॉर्म आहे त्याचा एरिया फाइंड आउट केला, आणि मग जो घराचा एरिया आहे, जो स्क्वेअर शेपचा प्लॉट त्यांनी घेतला होता घर बांधण्यासाठी, त्या स्क्वेअरचा एरिया आपण फाइंड आउट केला. रिमेनिंग पार्ट फाइंड आउट करण्यासाठी रेक्टँग्युलर फॉर्म मधून हाऊसचा एरिया, रेक्टँग्युलर एरिया मधून स्क्वेअरचा एरिया आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे. चला नेक्स्ट पेज मध्ये सबट्रॅक्शन करूया, तिथे आता जागा नाहीये ना. सो एरिया ऑफ रिमेनिंग पार्ट ऑफ द फार्म इज इक्वल टू काय करायचंय, एरिया ऑफ द फार्म मायनस एरिया ऑफ द हाऊस. फार्मचा एरिया किती आलेला आहे हा, ओके, त्याच्यामधून हाऊसचा एरिया आपण सबट्रॅक्ट करूया. सो हे पहा, जेव्हा आपण सबट्रॅक्शन करतो तेव्हा फर्स्ट पॉलिनॉमियल मध्ये काही चेंजेस होत नाही, त्याला ऍज इट इज राईट करायचं असतं. पण सेकंड पॉलिनॉमियल मध्ये मात्र साइन्स चेंज होतात. इथे मायनस आहे इथे प्लस आहे, मायनस प्लस काय होतं मायनस, मग इथे येणार मायनसचं साईन आणि a⁴ ऍज इट इज. आता मायनस इंटू मायनस काय होतं प्लस होतं, सो इथे येणार प्लसचं साईन आणि 2a² b². आता पहा मायनस इंटू प्लस काय होणार मायनस b⁴. आता लाईक टर्म्स कोणत्या आहेत ते समजून घ्या. हे पहा इथे बेस आहे a, इथे व्हेरिएबल आहे a, पॉवर 4. सो ह्या आहेत लाईक टर्म्स, त्यांना एकत्र आणूयात. त्यानंतरच्या लाईक टर्म्स आहेत या a² b². चला या दोन्ही टर्म्सला आपण शेजारी शेजारी राईट करून घेऊयात. ओके, आता इथे पहा b⁴ इथे b⁴, या लाईक टर्म्स आहेत त्यांना एकत्र आणूयात. ओके, सो आता इथे आपल्याला या लाईक टर्म्स मिळालेल्या आहेत. चला पुढे सॉल्व्ह करूया, सिम्प्लिफाय करूयात. 2a⁴ मधून a⁴ सबट्रॅक्ट करायचा आहे बरोबर. इथे काहीच कोएफिशियंट नाही म्हणजे 1 आहे, सो 2 मधून 1 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो बरोबर. सो 1a⁴ बरोबर. आता 1 नाही राईट केला तरी पण इथे कोएफिशियंट 1 असतो हे आपल्याला माहिती आहे. सो राईट करा अगर नका करू काही फरक पडणार नाहीये. मग आता प्लसचं साईन, 5 + 2 किती झाले 7. सो 7a⁴
सॉरी ए स्क्वेअर बी स्क्वेअर 7a स्क्वेअर बी स्क्वेअर. त्यानंतर हे प्लसचं साईन, 3 मधून 1 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 येतं. सो 2b⁴. 2b⁴. आता इथे तुम्ही म्हणाल प्लसचं साईन कसं काय दिलं, तर हे पहा इथे 3b⁴ साईन आहे प्लस आणि b⁴ साईन आहे मायनस. बरोबर, प्लस मायनस काय करावं लागतं, सबट्रॅक्शन करावं लागतं आपल्याला. आणि जे आन्सर येतं त्या आन्सरला साईन द्यावं लागतं मोठ्या नंबरचं. मग इथे मोठा नंबर काय आहे 3. इथे कोएफिशियंट 1 आहे, इथे 3 आहे. सो हा मोठा आहे ना, म्हणून याचं साईन दिलं प्लस. आलं लक्षात. आता आणखीन आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो का, नाही. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. राईट कसं करायचंय फायनल आन्सर, हे पहा इथे आपल्याला क्वेश्चन मध्ये एरिया विचारला होता ना, म्हणून स्क्वेअर आणि युनिट काय होतं मीटर. सो स्क्वेअर मीटर. चला फायनल आन्सर राईट करूया. द एरिया ऑफ द रिमेनिंग पार्ट ऑफ द फार्म इज दिस स्क्वेअर मीटर. इझी होतं की नाही क्वेश्चन. सो अशा पद्धतीने आपला प्रॅक्टिस सेट 3.2 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे.